उन्हाळ्याच्या सुट्टीतील मुलांचा वेळ वाया जाऊ नये आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या संकल्पनेतून चेअरमन तानाजी वामनराव गोंदकर यांनी आयोजित केलेल्या समर कॅम्पचा उद्घाटन सोहळा आप्पासाहेब दुस यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून मोठ्या आनंदात पार पडला। आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिले भारतीय सुवर्ण पदक मिळवणारे तसेच NAF चॅप्टर शिर्डीचे डायरेक्टर आप्पासाहेब दुस आपल्या भाषणात म्हणाले, मुलांच्या स्वप्नांना वाव दिला पाहिजे म्हणजेच ते आकाशात उंच भरारी घेऊ शकतील। त्याचबरोबर मुलांच्या लहान लहान स्वप्नांना जपले पाहिजे, त्यातूनच मोठी कला जन्म घेते। या आल्हाददायी व आनंदमय प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। त्यामध्ये प्रामुख्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष आप्पासाहेब दुस आणि प्रमुख पाहुणे म्हणून डांगे मॅडम, चौधरी मॅडम व वहाडणे मॅडम आणि जेम्स पाळंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। मुलांचा उत्साह द्विगुणित व्हावा म्हणून सर्वच मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषणे करून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या। साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डीच्या माध्यमातून आमचे मित्र आदरणीय तानाजीराव गोंदकर सर यांनी आज मुलांसाठी जो समर कॅम्प या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी साई इंग्लिश मीडियम स्कूलचे गोंदकर सरांचे आभार मानतो। आणि खरं म्हणजे अशा ॲक्टिव्हिटी होणं ही आज खूप काळाची गरज झालेली आहे, जेणेकरून बालपणी आम्हाला जे मिळालं नाही, आम्ही घडण्यासाठी जे काही मला 30 वर्षांचा संघर्ष करावा लागला, मला नाही वाटत गोंदकर सरांच्या या प्रयत्नामुळे ह्या मुलांना करावं लागेल, कारण त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याची सर्वात मोठी संधी आहे असं मी समजतो। आणि यातूनच मुलांचं भविष्य घडेल, त्या मुलांना स्वतःचे कलागुण सादर करण्याची ही जी संधी आहे त्यातून ते भविष्यात काहीतरी करू शकतील, स्वतःला देशासमोर प्रेझेंट करू शकतील, देशाला मेडल आणू शकतील अशी मी नुसती आशा नाही व्यक्त करत तर मला या ठिकाणी खात्री वाटते। म्हणून मी साई इंग्लिश मीडियम स्कूलचे गोंदकर सरांचे, कुरे मॅडमचे आणि सर्व शिक्षक स्टाफ या ठिकाणी आज सुट्टी असतानाही उपलब्ध राहिलात आणि हे सर्व काही मुलांना ॲक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। सर्वांना धन्यवाद देतो। मुलांनी याचा भाग घेतलाच पाहिजे। आवर्जून पॅरेंट्सला सांगितलं पाहिजे की मला जायचंय समर कॅम्पला, वेगवेगळे खेळ शिकायला भेटतात, मस्ती करायला भेटते आणि सुट्टी याच्यासाठीच असते ना। तर सगळ्यांनी भाग घ्या, मजा करा, मस्ती करा। तुम्ही जे तुमचे फ्रेंड्स आले नाहीये त्यांना पण सांगा की समर कॅम्प चालू आहे, सगळ्यांनी मिळून एन्जॉय करा। थँक्यू। मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की कारण मी एक खेळाडू आहे, एक खेळाडूला माहिती असतं की मुलांना काय हवं आहे। ज्यावेळेस सुट्ट्या लागतात त्यावेळेस प्रत्येकाला टार्गेट असतं काहीतरी स्पीड रायटिंगचे वगैरे क्लासेस करणं किंवा मॅथ्सच्या रिलेटेड कुठले तरी क्लासेस करणं, पालकही त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतात। पण गोंदकर सरांनी आपल्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली ती या कॅम्पच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दिशांमध्ये घडवण्याचा प्रयत्न करणार आहात। या कॅम्पमध्ये तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज शिकणार आहात। त्या ऍक्टिव्हिटीज मधून तुम्हाला नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये आवड आहे, खेळ असेल, त्यानंतर ड्रॉइंगच्या काही ऍक्टिव्हिटीज इथे आहेत, पुन्हा रेन डान्स आहे। आपण फक्त रेन डान्सचा आनंद हा पावसाळ्यातच घेतो आणि त्यावेळेस नेमकं आपल्याला शाळा असते, बरोबर आहे की नाही? घरचेही ओरडतात पावसात जायचं नाही, शाळेतही ओरडतात पावसात जायचं नाही, पण आज तुमच्या शाळेने तुमच्या सर्वांसाठी सुंदर एक अनुभव इथे तयार करणार आहे की तुमच्यासाठी रेन डान्स ठेवलेला आहे, त्याचा तुम्ही सगळ्यांनी आनंद घ्यावा। सुट्टी आहे तरीही मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित आहेत। याचा अर्थ तर असा आहे की पालक आणि तुम्ही जी वर्षानुवर्ष गेली 9 वर्ष आपण येथे या संस्थेमध्ये कार्यरत आहात, तुमचं अतिशय शिस्तबद्ध असा स्टाफ आहे, पुढे मॅडम अतिशय प्रामाणिकपणे काम करत असतात। आता समर कॅम्प हा जो आहे हा 8 दिवसाचा आहे, तरीही इथे जर तुम्ही बघितलं तर पूर्ण स्टाफ हा अगदी युनिफॉर्म मध्ये, म्हणजे अतिशय सुंदर युनिफॉर्म सुद्धा तुमचा आहे, युनिफॉर्म मध्ये तुम्ही इथे आहात। सुट्ट्यांच्या काळामध्ये प्रत्येक स्टाफला प्रत्येकालाच वाटत असतं की आपण सुट्टी असतो थोडासा आनंद घ्यावा, पण आपला आनंद बाजूला ठेवून जे जे चिमुकले आपल्या कॅम्प मध्ये आलेले आहेत त्यांच्याकडे तुम्ही लक्ष दिले, त्यांच्या
त्यांच्या गुणांमध्ये कशी वाढ होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. यासमयी स्कूलचे वरिष्ठ शिक्षक सोनवणे सर यांनी समर कॅम्पची रूपरेषा समजावून सांगितली, तर स्कूलच्या प्रिन्सिपल कुरे मॅडम यांनी आपल्या भाषणात समर कॅम्पचा उद्देश समजावून सांगितला व अनेक विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. आज साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये समर कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि हा 8 दिवसाचा कॅम्प असून यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही ठेवलेल्या आहेत. जसे पेंटिंग, कार्टून पोर्ट्रेट आहे, हॉर्स आणि कॅमल रायडिंग आहे, मेहंदी ड्रॉइंग आहे, रेन डान्स रोज असणार आहे, त्याबरोबर मूवी शो असणार आहे मुलांसाठी, कराटे, योगा, बॉक्सिंग हेही घेतले जाणार आहे, डान्स, सिंगिंग वगैरे आहे, क्ले मॉडेलिंग आणि स्पोर्ट्स, कॅलिग्राफी अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज रोज एक अशी राबवली जाणार आहे आणि जेणेकरून मुलांना भरपूर आनंद लुटण्याची या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि म्हणूनच हा कॅम्प एक 8 दिवसाचा आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे. त्याचबरोबर आम्ही पुढील शैक्षणिक वर्षामध्ये नवीन ॲक्टिव्हिटीज ॲड करणार आहोत. जसे पॅरासेलिंग आहे, तर जे मुलांना पॅरासेलिंग या ठिकाणी आपल्या खेडेगावात म्हणा किंवा सिटी एरियामध्ये अजून जे माहीत नाही आहे, तो आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी सन्माननीय आप्पासाहेब डूस यांच्या माध्यमातूनच आपण या ठिकाणी 2 ॲक्टिव्हिटीज राबवणार आहोत, ज्या म्हणजे पॅरासेलिंग असणार आहे, त्याचबरोबर रायफल शूटिंग ही नेक्स्ट इयरमध्ये आपण चालू करणार आहोत. सर्वात शेवटी शर्मा मॅडम यांनी मान्यवरांचे आभार मानल्यानंतर समर कॅम्पचा आरंभ रेन डान्सद्वारे करण्यात आला. सोमवारी समर कॅम्पचा पहिला दिवस असून 30 एप्रिल 2019 पर्यंत आयोजित केलेल्या या आनंदमय संकल्पनेला सर्व शिक्षक वृंदाबरोबर विद्यार्थ्यांची उपस्थिती देखील लक्षणीय होती. रणरणत्या उन्हामध्ये पावसाळ्यासारखा आनंद घेताना मुलांचा आनंद गगनात मावत नव्हता. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी.